Buddhism was rock solid obstruction into their supremacy. आज काय परिस्थिती आहे? काही वेगळी नाही आहे. आम्हा सगळ्यांच्या कानावर पडलेला आहे हिंदू राष्ट्र, हिंदू राष्ट्र, हिंदू राष्ट्र. काय हिंदू राष्ट्र? नथिंग बट ब्राह्मण सुप्रिमसी. त्यामुळे बुद्धिझमला संपवण्यात ज्या ज्या काही पद्धती वापरण्यात आलेल्या आहेत, त्या सगळ्या पद्धती, त्या सगळ्या स्ट्रॅटेजी, त्या सगळे मीन्स आंबेडकरिझम संपवायला वापरणार नाहीत याची काय गॅरंटी आहे? कारण त्यावेळेला ते होतं, आजही तेच आहे. आजही तेच कारण आहे. आणि तसं पाहिलं तर बुद्धिझम आणि आंबेडकरिझम मध्ये काय फरक आहे हो? आहे का काही फरक? एन्शंट बुद्धिझम इज 21st century आंबेडकरिझम. आम्ही कांशीरामला भेटायला गेलो होतो दिल्लीला. प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सहज प्रश्न विचारला. कांशीराम पण होते, ते त्यावेळेला चीफ मिनिस्टर होते, लालू प्रसाद. काय बोलले असतील? अरे बौद्ध गया का कोई बहुत बड़ा मामला थोड़ी है, 5 लाख बुद्धिस्ट को लेके आओ बिहार में, मैं अब भी करा देता हूं. जमा होतात का 5 लाख बुद्धिस्ट आपले? बाबासाहेबांविषयी कोणीतरी फार सुंदर म्हटलेलं आहे. काय असतं, महापुरुषांना आपण महान मानतो, त्यांना कौतुक करतो, त्यांची उंची मोजतो आणि त्याविषयी आपण नेहमी सभांमध्ये बोलत असतो. ज्या कोणी हे वाक्य म्हटलेलं आहे, आय डोंट नो हू इज इट, मेजर मी नॉट फ्रॉम द हाईट आय हॅव रायझन बट फ्रॉम द डेप्थ आय हॅव कम. एका प्लॅटफॉर्मवरून वरती जायला काही वाटत नाही हो, बरेच जण आहेत. पण एका खोल दरीतनं वर येऊन त्याच्यानंतर ती उंची गाठणं, जी बाकी सोबत असलेल्या सगळ्यांना अशक्य वाटते, इतकं महान काम आणि इतकं महान नेतृत्व, गायडन्स आपल्या पाठीमागे असताना देखील प्रश्न हा येतो की आपली परिस्थिती अशी का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मला वाचनाचा खूप छंद आहे, खूप पुस्तकं आहेत माझ्याकडे. जेव्हा कृष्णवर्धननी मला सांगितलं की तुम्ही आज बोला, कुठल्याही विषयावर बोला, मग चाळता चाळता मला एक सुंदर कंपॅरिझन आढळली आणि आय वॉज रिअली टेकन बाय इट. आता तुम्ही मला काही म्हणा, त्या विषयावर बोलताना पेसिमिस्ट म्हणा, निराशावादी म्हणा, काही म्हणा, पण वास्तवतेला विसरून चालत नाही, हीच बुद्धाची शिकवण आहे. बुद्धिझम पॉझिटिव्ह निगेटिव्ह या भानगडीत पडत नाही. वास्तववाद हे बुद्धाचं कोवर आहे. रियालिटीशी आपल्याला नेहमीच सामोरं गेलं पाहिजे. वाचता माझ्या लक्षात आलं की आपण इनहेरिट केलेलं बुद्धिझम जे आपलं होतं, त्याचा या देशात ऱ्हास झाला. इतकं सुंदर तत्वज्ञान, इतका सुंदर धम्म, इतकं सुंदर, सगळं सुंदर त्यामध्ये असलेलं असताना देखील त्या गोष्टीचा जर ऱ्हास होत असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की काय कारण असेल बाबा. म्हणून मी हा विषय निवडला आणि मला फार साम्य जाणवलं. डिक्लाइन ऑफ बुद्धिझम अँड डिक्लाइन ऑफ आंबेडकरिझम. ह्या विषयावर
आपले अनेक लिहिणारे लोक आहेत, आपले अनेक अकॅडमिशियन्स आहेत, फार मोठ्या मोठ्या पदावर बसलेले आहेत, खूप पुस्तकं लिहित आहेत, खूप पुस्तकं लिहित आहेत. मला एकही जाणवला नाही, एकही आढळला नाही ज्यांनी जे बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे डिक्लाइन ऑफ बुद्धिझम बद्दल त्याला एक ओळ देखील ऍड केली असेल. बाबासाहेबांनी जे सांगून ठेवलेलं आहे की इवन इफ द मुस्लिम्स बिकॉज दे हेटेड आयडोलेट्री, त्यांना मूर्तीपूजा ही मान्य नव्हती, त्याचा ते द्वेष करायचे, म्हणून त्यांनी ते आक्रमण बुद्धिझमवर केलं, हा एक भाग. पण त्यातच बाबासाहेब काय म्हणतात, डिक्लाइन ऑफ बुद्धिझम इज डिफरंट, व्हॅनिशिंग ऑफ बुद्धिझम इज डिफरंट. नायनाटच केला या धर्माचा, या धम्माचा, सॉरी धर्म धम्म जरा कन्फ्युजन होतं, वेगळं आहे. बाबासाहेब म्हणतात मुस्लिमांनी, इंग्रजीमध्ये आहे, मी थोडं मराठीमध्ये पण सांगतो, Muslims, they just stirred the water in the tub. धम्माची कल्पना बाबासाहेबने एका टब प्रमाणे केली आहे. आणि बाबासाहेब म्हणतात दे जस्ट स्टर्ड द वॉटर, त्यांनी काय नाही नुसतं हलवलं. बट दी अदर परपेट्रेटर्स, they not only changed the water in the tub, but they threw the baby out of the tub and put an ugly baby into the tub, ज्याला आपण आज हिंदुइझम म्हणून ओळखतो. हे बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे. बस आपण इतक्यावरच सांत्वन मानतो. पण हे कशा प्रकारे केलं असेल बाबा त्यांनी, असं कसं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अख्खा भारत हा बौद्धमय होता. मौर्यन काळाचा जर विचार केला तर अख्खा भारत बौद्धमय होता. असे एक्का दुक्का ठिकाणं सोडली तर सगळे किंग्ज रूलर पासनं ते कॉमन माणसांपर्यंत सगळे बुद्धिस्ट होते. मग इतकी संख्या असताना, इतकं बळ असताना असं कसं होऊ शकतं? हाऊ इज इट पॉसिबल? आपल्या मनात प्रश्न यायला पाहिजे, भंडावलं पाहिजे आपण. सोचने पे मजबूर होना चाहिए, ऐसा क्यों? एकाही आपल्या सो कॉल्ड इंटेलेक्च्युअलनी याबद्दल एकही लाईन ऍड केलेली नाहीये. पण वेस्टर्नच बघा, तिथल्या काही लोकांनी बाबासाहेबांचा हाच दुवा धरून 3 मोठे ग्रंथ लिहिले आहेत. रिसर्च डॉक्युमेंट्स, रिसर्च बुक्स. पहिलं ते जर्मन गृहस्थ आहेत, त्यांचं नाव आहे ब्रॉन्कोस्ट. हाऊ द ब्राह्मिन्स वन, हा पहिला ग्रंथ. दुसरा बुद्धिझम इन द शॅडो ऑफ ब्राह्मनिझम. तिसरा मगध, द नॉन ब्राह्मिन किंगडम इन एन्शंट इंडिया. अतिशय सुंदर आणि रिसर्च केलेले 3 पुस्तकं आहेत. लाज वाटायला पाहिजे आपल्या अकॅडमिशियन्सना. एक ओळ आपण ऍड करू शकलेलो नाहीये की बाबा हाऊ दे वन. दे वन वी नो, बाबासाहेबांनी सांगितलंय आम्हाला. बट हाऊ? बरं, याचं काय महत्व आहे आज? ते कसे जिंकले वगैरे, त्यांनी कसं केलं वगैरे. कारण की आजची जी परिस्थिती आहे ती इतिहासाची आठवण करून देते. आणि इतिहासाला फार वाईट सवय आहे. इट हॅज गॉट ए व्हेरी बॅड हॅबिट ऑफ रिपीटिंग. इतिहासात माणसाने रमू नये, पण धडे मात्र नक्की घ्यावे.
नहीं तो इतिहास आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अरे हम तो दूध के जले हैं, छाछ क्या पानी भी फूक फूक के पीना चाहिए. नहीं तो मग असं म्हणण्याची परिस्थिती येतेच की अब पछताए क्या होता है जब चिड़िया चुग गई खेत. बुद्धिझम संपवलं, आंबेडकरिझम संपवणार नाही अशा भ्रमात राहू नका. बुद्धिझम का संपवलं याची मीमांसा, याचं अनालिसिस आपण जर केलं तर कळेल की अरे ते केलं ते हेही होऊ शकतात. बरं कोणी केलं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नाव घेण्याची गरज नाहीये, एव्हरीबडी नोज इट. पण ती मंडळी आज आहे का? येस, दे आर व्हेरी मच देअर. नॉट ओनली दे आर व्हेरी मच देअर, दे आर देअर विथ द वेनिजियन्स, विथ द रिवेंज. तर का बुद्धिझमला डिस्ट्रॉय केलं असेल? का त्याच्या ओरिजिन, ज्या लँडमध्ये त्याचं ओरिजिन झालं तिथनं हकललं असेल? कारण की आपण ब्राह्मनिझमला ओळखत नाही. खूप लोकांनी सांगून ठेवलेलं आपला की ब्राह्मनिझम रिलिजियस कल्ट आहे, कन्सेप्ट आहे, आयडियोलॉजी आहे. रॉंग. ब्राह्मनिझम इज नॉट ए रिलिजियस आयडियोलॉजी. लक्षात घ्या, जे काही माझ्या वाचनातनं आलं आहे. ब्राह्मनिझम इज जस्ट मेंटेनिंग सुप्रीमसी ऑफ ब्राह्मण, कम व्हॉट मे. कुठल्याही परिस्थितीत काहीही हो, जोपर्यंत त्यांची सुप्रीमसी मेंटेन्ड आहे, दे हॅव नो प्रॉब्लेम. दे हॅव नो प्रॉब्लेम वेदर यू आर ए मुस्लिम, ख्रिश्चन, झोरास्ट्रियन, बुद्धिस्ट, दलित, जैन और सिख. दे हॅव नो प्रॉब्लेम. बुद्धिझमच्या डिक्लाइनच्या हिस्ट्रीमध्ये जेव्हा आपण जातो, जेव्हा ही 3 पुस्तकं मी चाळली का, तिन्ही अगदी पेज टू पेज वाचली आहेत. 400-450 पेजचं एक पुस्तक आहे ते. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट अख्खा भारत बौद्धमय होता. सगळे रूलर्स बौद्धमय होते. मग त्यांना हे का प्रिय झाले असतील? का? विचार करण्यासारखी गोष्ट. कसं त्यांचं म्हणणं त्यांनी ऐकलं? रिमेंबर वन थिंग, Brahmins have no problem in converting anybody to their religion, so long as they are called as supreme. They have no problem with any kind of ideology, any kind of religion. आणि हे किंग्स लोकांना जमलं. अरे चेंज भी नहीं होना पड़ता है, पब्लिक का गुस्सा भी नहीं सहन करना पड़ता है. मग त्या दुसऱ्या पद्धती त्यांनी अवलंबिल्या, ट्रिक्स, कॉन, फ्रॉड. इट्स अ डेन ऑफ ऑल दिस थिंग्स. आणि त्या राजा लोकांना पसंत पडलं. अरे आम्हाला काय, आम्ही स्टील बौद्धच आहोत, आम्ही अजूनही स्तूप उभारतो, आमची जनता आमच्या खुश आहे. मग यांना आपण सहारा दिला तर काय फरक, काउन्सिलर नेमलं तर काय प्रॉब्लेम आहे? त्यामुळे ब्राह्मनिझमचा खरा अर्थ आहे ब्राह्मण सुप्रीमसी. याचा काय रिलेव्हन्स आहे आज? हा झाला एन्शंट. त्यांच्या सुप्रीमसीमध्ये अडथळा आणणारा एकच दुवा म्हणजे बुद्धिझम होता त्यावेळेला. त्यावेळेला पण वेगवेगळे प्रवाह होते, जैन होते, आजीवक्स होते, सांख्याज होते. त्याची त्यांना काळजी नव्हती. Buddhism was rock solid obstruction into their supremacy. आज काय परिस्थिती आहे? काही वेगळी नाही आहे. आम्हा सगळ्यांच्या कानावर पडलेला आहे हिंदू राष्ट्र, हिंदू राष्ट्र, हिंदू राष्ट्र. काय आहे हिंदू राष्ट्र? नथिंग बट ब्राह्मण सुप्रीमसी.
आणि कोण आहे याला अडथळा? मुस्लिम्स आहेत, ख्रिश्चन्स आहेत, शीख आहेत, जैन आहेत, कोण आहेत? आंबेडकरवादी जर सोडले, दुसरा कोणीही याला अडथळा नाही आहे. त्यावेळेला बुद्धिझम सोडून कोणाचा अडथळा नव्हता, आंबेडकरांचे अनुयायी सोडून बाकी कोणाचाही अडथळा नाही आहे. कशावरून म्हणतो मी हे? असं कसं म्हणू शकता? ते इतका मुस्लिम हेट करतात. अहो, काय फरक आहे मुस्लिम्स आणि हिंदूंमध्ये? आहे का काही फरक? इकडे भगवान आहे, तिकडे अल्लाह आहे. ख्रिश्चन त्यांच्यामध्ये काय फरक आहे? इकडे गॉड आहे, इकडे भगवान आहे. सिखिझम पण आता तुम्ही हळूहळू जर त्याला अभ्यास केला, तर मी जे काही जवळून बघितलेलं आहे, सकाळपासून रात्रीपर्यंत ते नुसते चॅन्टिंग करत असतात. गुरुवाणी ज्याला म्हणतो, गुरुबाणी. हे पण मंत्र म्हणत असतात दिवस रात्र. हळूहळू तो डिफरन्स पण कमी होत चालला आहे. जैन तर काही विचारूच नका. हम तो वही ये बोलने लग गए अभी वो. एकटे आंबेडकरांचे अनुयायी असे आहेत जे अजूनही त्यांच्या वशमध्ये आलेले नाही आहेत. त्यामुळे बुद्धिझमला संपवण्यात ज्या ज्या काही पद्धती वापरण्यात आलेल्या आहेत, त्या सगळ्या पद्धती, त्या सगळ्या स्ट्रॅटेजी, त्या सगळे मीन्स आंबेडकरिझम संपवायला वापरणार नाहीत याची काय गॅरंटी आहे? कारण त्यावेळेला ते होतं, आजही तेच आहे. आजही तेच कारण आहे. आणि तसं पाहिलं तर बुद्धिझम आणि आंबेडकरिझम मध्ये काय फरक आहे हो? आहे का काही फरक? एन्शंट बुद्धिझम इज 21st सेंचुरी आंबेडकरिझम. मला तरी नाही वाटत काही फरक आहे दोघांमध्ये. नावं बदलली आहेत फक्त. बुद्धिझमचं डिक्लाइन झाल्यावर 1000 वर्षांनी रिवायवल झालं. त्याच्या 1000 वर्षांनी बाबासाहेबांनी रिवायवल केलं. म्हणजे ऑब्स्ट्रक्शनचंच रिवायवल झालं ना. मग जर ऑब्स्ट्रक्शनचं रिवायवल झालं असेल तर परत संपवणं ये उनका फर्ज बनता है. काय सिमिलॅरिटीज आहेत? कुठल्याही महापुरुष गेल्यावर या जगातनं त्याचे जितके काही फॉलोअर्स असतात त्यांच्या कुरबुरी सुरू होतात. कारण की त्या महापुरुषाच्या प्रभावाखाली ते त्यावेळेला काही बोलू शकत नाही, करू शकत नाही, कुरबुर करू शकत नाही. भगवान बुद्धाबद्दलही तेच झालं. त्या कुरबुरी भगवान बुद्ध गेल्याबरोबर पहिल्या संगीतीमध्ये जे अजातशत्रूंनी 483 BC ला केली ती कसं तरी सावर सुवर करण्यात आलं. अवघ्या 50 वर्षामध्ये परत ती कुरबुर सुरू झाली. 100 वर्षांनी दुसरी काउन्सिल झाली, दुसरी संगीती झाली आणि स्प्लिट झाला संघ. स्थविरवादी वेगळे झाले, महासांघिक वेगळे झाले, झाली स्प्लिट. आपलं भाग्य म्हणा, फॉर वॉन्ट ऑफ गुड वर्ड्स. हिअर कम्स अशोका, or rather Asoka. Asoka is a real name. Here comes Asoka. अशोकाच्या पॅटर्नेज खाली तिसरी संगती झाली. आणि काय झालं त्या संगतीमध्ये? एक कथावत्थू नावाचा ग्रंथ लिहिला गेला.
जे जे काही ऑब्जेक्शन्स, जे जे काही लोकांना हवं होतं नको होतं, त्या सगळ्यांचा विचार करून एक कथावस्तू नावाचा ग्रंथ लिहिण्यात आला आणि तो कथावस्तू अशोकाच्या सांगण्याप्रमाणे गायडिंग लाईट म्हणून ठरवण्यात आला. बुद्ध धम्माचा फिलॉसॉफिकल पार्ट, ज्याला आपण धम्म पद म्हणतो, त्याची पुनर्रचना करण्यात आली. पुढचे 1000 वर्ष या एका कृतीमुळे, एका माणसाच्या कृतीमुळे पुढचे 1000 वर्ष बुद्ध धम्म याच देशात नाही तर अख्खा जगभर पसरला. ही बुद्ध धम्माची इनहेरंट ताकद आहे का अशी सिमिलॅरिटी वाटते का आंबेडकरिझम मध्ये आपल्याला सध्या? तिकडे 50 वर्षात कुरबुरी सुरू झाल्या, इकडे 5 वर्षात बाबासाहेब गेल्यावर. 56ला बाबासाहेब गेले, 61-62ला कुरबुरी सुरू झाल्या. गायकवाड साहेब निघाले, बसले काँग्रेसमध्ये जाऊन. बाबासाहेबांनी सांगितलंय ते कसे काँग्रेसचे जळतं घर आहे म्हणाले होते, ते का गेले? मग आम्ही गेलो तर काय प्रॉब्लेम आहे? रिअली शेमफुल. आपल्या सगळ्यांना काय आहे, बाबासाहेब एक विशिष्ट बाबासाहेब हवे आहेत. रिझर्वेशनवाल्यांना फक्त रिझर्वेशनवाले हवे आहेत, धम्म मांडणाऱ्यांना फक्त धम्मवाले बाबासाहेब हवे आहेत. पॉलिटिकल वाल्यांचं तर काही विचारूच नका, जय भीम बोलो किधर भी चलो. अकॅडमिशियन्स आर्थिक लिहिणारे, त्यांना फक्त आर्थिक बाबासाहेब हवे आहेत. आपण बाबासाहेबांना पूर्ण घेतलंच नाही हो. पार्ट पार्ट, तुकडा तुकडा गँग हा शब्द ऐकला असेल. असे लिटरली तुकडे तुकडे केले बाबासाहेबांचे आपण. आणि हा, हे आमचे बाबासाहेब, हे आमचे बाबासाहेब. दुसरी कुठलीही कम्युनिटी घ्या जगातली तुम्ही, मुस्लिम घ्या, ख्रिश्चन्स घ्या, कुराण मीन्स कुराण, बायबल मीन्स बायबल, झोरास्ट्रियनचे कमांडमेंट्स म्हणजे 10 कमांडमेंट्स ओल्ड. रिलिजियस सोडा, दुसरी आयडियोलॉजी वाले कम्युनिस्ट घ्या, दास कॅपिटल म्हणजे दास कॅपिटल. आमचं असं नाही आहे. किती विचित्र आहे आपलं. आम्हाला फक्त आमच्या फायद्याचे बाबासाहेब हवे आहेत, पूर्ण नको. बाबासाहेबांचा प्रवास आपल्याला इथपर्यंत आणण्यापर्यंत जर बघितला तर शेवटी बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं? म्हणजे मूक नायक पासून जी सुरुवात झाली, डम ज्याला म्हणतो, ज्याला बोलण्याची काही वाव नाही, मूक नायक, बहिष्कृत भारत, जनता आणि शेवटचं प्रबुद्ध भारत. हे शेवटचं देणं बाबासाहेबांनी आपल्याला जे दिलं ते काहीतरी कारण असेल ना. इतके प्रगाढ पंडित आज डंका जगामध्ये ज्यांचा वाचतोय, त्यांनी बौद्ध धम्म आपल्याला जर दिला तर त्याला काहीतरी कारण असेल. आपण ते कारण कधीच समजून घेतलं नाही. आताच पवार साहेबांनी बुद्धगयेचा प्रश्न टाकलाय. मला आठवतंय 1989-90 मध्ये मी परदेशात असताना आम्ही कांशीरामला भेटायला गेलो होतो दिल्लीला. प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सहज प्रश्न विचारला. कांशीराम पण होते, ते त्यावेळेला चीफ मिनिस्टर होते, लालू प्रसाद. काय बोलले असतील? अरे बौद्ध गया का कोई बहुत बड़ा मामला थोड़ी है, 5 लाख बुद्धिस्ट को लेके आओ बिहार में, मैं अब भी करा देता हूं.
जमा होतात का 5 लाख बुद्धिस्ट आपले? या आजच्या या संख्येनेच उत्तर मिळतं आपल्याला. बरं, दुसरी गोष्ट त्याच्यातली, जी काही बौद्धगयेला होत आहे ते 1949च्या टेम्पल ऍक्ट प्रमाणे होत आहे. मग बाबासाहेब हयात होते की त्यावेळेला? 1949ला बाबासाहेब हयात होते. 1950ला आपण घटना अंमलात आणली आणि सगळ्यात पहिलं काम घटनेने केलं की त्याच्या आधी जे काही होतं ते सगळं रिपील झालं. मग हेच कसं राहिलं? आंबेडकरिझमला फिनिश करण्यामध्ये आपले जे रिसोर्सेस आहेत ते कसे वेस्ट करायचे ही एक फार महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे. गुंतवायचं कुठल्या तरी याच्यामध्ये, म्हणजे ॲजिटेशनला माझा काहीच विरोध नाही कुठल्याही. ते म्हणतात ना, लॉस्ट राईट्स कॅनॉट बी गिव्हन ऑर टेकन ऑन ए प्लॅटर. त्याच्याकरता हे आंदोलनं लागतातच. पण त्याचं बॅकग्राऊंड लक्षात घेता मला असं लक्षात आलं, सध्याचं जे आंदोलन सुरू आहे आणि इतका उहापोह सुरू आहे, हे काय आजचं आंदोलन नाही आहे. अनागारिक धम्मपाल ते 1800 अर्ली 19th सेंचुरीपासून ते सुरू झालं आहे. 1989-90ला तर त्यांनी फार मोठा आकार घेतला होता. बंते सुरई ससाई जपानचे, त्यांनी यात पुढाकार घेऊन खूप मोठे मोठे मोर्चे आणि काय काय नाही केलं. काय झालं? हिस्ट्री माहीत असणं फार गरजेचं आहे. बंते सुराई ससीला मायनॉरिटी कमिशनचा मेंबर करण्यात आला. सध्या तिथे प्रज्ञाशील म्हणून बंते आहेत, त्यांना सेक्रेटरी करण्यात आलं. फिनिश्ड. मॅटर एंड्स. संपली ती चळवळ. मग आता पुन्हा नव्याने का सुरू झाली? मी का सांगतोय? अगदी सुरुवातीला जे बोललो मी, आपण वास्तववादी आहोत. भावनेच्या भरात जाऊन कुठलाही पाऊल उचलू नका. आपल्याकडे फार लिमिटेड रिसोर्सेस असतात, ते वेस्ट होऊ देता कामा नये. बौद्ध गया हे एक पवित्र स्थान फक्त आपलं नाही आहे, अख्ख्या जगाचं आहे. ते वर्ल्ड हेरिटेज पॉइंट है वो. आज अगर सऊदी अरेबिया के काबा का कुछ हो जाता है तो सऊदी अरेबिया को कुछ करने की जरूरत नहीं है. आज वेटिकन में कुछ हो जाता है तो वेटिकन को कुछ करने की जरूरत नहीं है. सारी दुनिया वो कर लेगी. त्याचं बॅकग्राऊंड लक्षात घ्यायला पाहिजे. काही महिन्यापूर्वी दीक्षाभूमीचा फियास्को तुम्हाला माहिती असेल. किती अतिक्रमण झालं, काय काय झालं. लोकजागृती झाली. लिटरली जो लोकजागृती झाली ती आंदोलनाच्या वाटेला होती. फार मोठं आंदोलन होणार होतं. हो, आपली ती बौद्धगयाच आहे की. दीक्षाभूमी हे खरं तर आपली बौद्धगया आहे. का हे मी म्हणतोय? माता रमाईनी बाबासाहेबांपाशी एकदा जिद्द केली, मला पंढरपूरला घेऊन चला. सगळ्यांना माहिती आहे. बाबासाहेब नाही गेले. ते म्हणाले, काय म्हणाले माता रमाईला? अगं ते काय त्या पंढरपूरचं घेऊन बसली आहे, मी तुझ्याकरता नवीन पंढरपूर तयार करतो. आणि केलं. मग त्या बौद्ध गयेकरता जी आपली आहे सध्याची, आपण काय करतोय?
ती गेली, ती कधीच गेली, आपल्याला न कळता गेली. आणि कोणी घालवली? आपणच घालवली, आपणच घालवली. बाजूला आंबेडकर कॉलेज आहे, मी नागपूरचाच आहे, बाजूला आंबेडकर कॉलेज आहे. बाबासाहेबांनी इन्स्टिट्यूशन्स काढल्या, त्यात त्यांचं एक फार मोठं ध्येय होतं की यातनं माझी मंडळी तयार होईल. आज 90% टीचिंग स्टाफ इन आंबेडकर कॉलेज इज ब्राह्मण. 90%. वाव, व्हॉट ए प्रोग्रेस. एकेकाळी मी पण आंबेडकर कॉलेजला जाणार होतो प्री मेडिकलला असताना. म्हणजे त्यावेळेला तो अभिमान होता बाबासाहेबांचा. मेरिटप्रमाणे मला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये ॲडमिशन मिळाली, तर राहिलं. ते सांगण्याचं तात्पर्य हे की आपले रिसोर्सेस कसे विभागले जातील याची पुरेपूर काळजी करण्यात येते. तेव्हा कुठल्याही मुवमेंटला, कुठल्याही जिंगोइझमला, कुठल्याही उदोउदोला प्रतिसाद देण्याआधी विचार करा, पडताळ करा आणि नंतर पाठिंबा द्या. तेव्हा त्या काळी, एन्शंट काळी बुद्धिझम हे ऑब्स्ट्रक्शन होतं. आज त्यांची सुप्रिमसी मेंटेन करण्याकरता आंबेडकरिझम हे सगळ्यात मोठं ऑब्स्ट्रक्शन आहे. मी आधीच सांगितलं, मुस्लिम्स, ख्रिश्चन्स, जैन, सिख यातले कुठलेही इलाइट्स बघा, they are all old Brahmins. They are all old Brahmins and Brahmins never change. तेव्हा पण नव्हते झाले, आता पण नाही होत. माझे एक पेशंट होते ख्रिश्चन. असं बोलता बोलता त्यावेळेला काहीतरी मंडल कमिशन बिमिशनचा प्रकार सुरू होता. डॉक्टर साहब, ये सब व्यर्थ है. बोला, ऐसे कैसे बोल सकते हो, ये सब व्यर्थ है? बोला, आपको इससे क्या करना पड़ता है, आप तो क्रिश्चियन है. सॉरी डॉक्टर, बट लेट मी टेल यू, आम्ही ख्रिश्चनिटी घेण्याच्या आधी ब्राह्मण होतो आणि आम्ही ब्राह्मणत्व कधी सोडत नाही. वाव, व्हॉट ए रिव्हिलेशन. मला तर डोक्यात झण झालं एकदम. सो ब्राह्मण्स नेव्हर चेंज. त्यावेळेला पण नाही बदलले. तुम्हाला माहिती असेल, डिबेटचा पायंडा बुद्धिझमने घालून दिलेला आहे या जगामध्ये. डिबेट ज्याला आपण म्हणतो, डिबेटचा पायंडा बुद्धिझमने घालून दिलेला आहे. काय व्हायचं डिबेटमध्ये? एखादा टॉपिक घेऊन ब्राह्मण्स आणि आपले संघवाले यांची डिबेट व्हायची. पण कॉन्ट्राडिक्शन बघा, ब्राह्मण जर हारला तर त्याला बुद्धिस्ट होता येत होतं, पण बुद्धिस्ट जर हारला तर त्याला ब्राह्मण होता येत नव्हतं. वाव, व्हॉट अ ट्रिक. सो ब्राह्मण्स विल नेव्हर एव्हर चेंज so long as their supremacy is maintained. आपल्या 7 नॅशनल पार्टी आहेत या देशामध्ये, त्यापैकी 5 नॅशनल पार्टीचे चीफ प्रेसिडेंट ब्राह्मण आहे आणि 2 उरले त्याचेही बऱ्याच अंशी ब्राह्मणच आहेत. एक BSP आणि दुसरी नॅशनल काँग्रेस, राष्ट्रीय नॅशनल काँग्रेस. कसे? एक तो मिश्रा आला, तो BSP मध्ये बसला कांशीराम नंतर, आणि इकडच्या चीफचे गुरु पुण्याला आहेत, ते ब्राह्मण आहेत. सगळं त्यांच्या मनाप्रमाणे होतं. म्हणजे जोपर्यंत ब्राह्मण चीफ आहे, आयडियोलॉजी काही असो, त्यांना काही फरक पडत नाही. बाबासाहेबांनी एक सुंदर एक्झाम्पल दिलेलं आहे. कल्याणच्या पुढे कुठेतरी एक दर्गा होता, तिथल्या त्या दर्ग्यातला मुख्य इमाम ब्राह्मण. बाबासाहेबांच्या लिटरेचरमध्ये आहे.
तेव्हा लक्षात घ्या, ब्राह्मण सुप्रिमसी इज देअर एम. त्याच्यात येणारा प्रत्येक अडथळा ते काढणार म्हणजे काढणारच. आणि त्यातले मीन्स बघाल तुम्ही तर इतके गुप्त आहेत, इतके सटल आहेत, इतके अदृश्य आहेत की ते आपल्याला लक्षात देखील येत नाही. कारण की आपण फार भावनिक आहोत हो. जो माझा अभ्यास सांगतो फारच भावनिक आहोत आपण. कशावरून? आता आमच्या काळची खेळी बघा ना तुम्ही. आपली गावकोसाबाहेर घरं असायची. कोणीही जरी आलं तरी ये रे बाबा ये, तू कोण आहेस, काय आहेस हे प्रश्न कधी आपण विचारत नाही. ये रे बाबा बस पाणी घे. आणि प्रत्येक खेड्यामध्ये एक ब्राह्मणाचा वाडा असायचा. त्याची दारं नेहमी बंद असतात. पूर्ण इन्क्वायरी झाल्याशिवाय त्याला एंट्री नसते. किती फरक आहे. तेव्हा ही फाईट, हे युद्ध, हे कॉन्फ्लिक्ट जर एक मायनॉरिटी जिंकत असेल, 3.5 वर्सेस 100, तर हा नुसता त्यांचा स्मार्टनेस नाही आहे, हा आपला पण मूर्खपणा आहे. तुम्हाला कोणी सांगितलं की इकडे 100 लोक आहेत आणि तिकडे 3 लोक आहेत, कोण जिंकणार? ऑब्व्हियस आन्सर आहे, असं कसं 3 लोक जिंकतील? पण ही परिस्थिती सत्य आहे. हे झालंय, होतंय. असं का होतंय? असं दोनच परिस्थितीमध्ये होऊ शकतंय. दोनच परिस्थितीमध्ये होऊ शकते. The height of intellect is called as con, C-O-N. Con म्हणजे ठग, फ्रॉड, छल कपट. हाईट ऑफ इंटेलिजन्स, इथे सायकोथेरपिस्ट बसले आहेत, आय थिंक ही विल सेकंड मी. The height of intellect is called as con. And height of simplicity is called as foolishness. आपण या कॅटेगरीमध्ये जातोय. लक्षात घ्या, वी हॅव टू चेंज. आपल्याला बदललं पाहिजे. आपल्याला 2 ओळींच्या मधलं वाचता आलं पाहिजे. नुसत्या ओळी वाचून फायदा नाही आहे. मित्रांनो, जे झालं बुद्धिझमच्या बाबतीत, मला काही संदेह नाही तेच आंबेडकरिझमच्या बाबतीत होणार आहे. त्या स्ट्रॅटेजीज वापरण्यात येत आहेत, तेच इन्फिल्ट्रेशन्स होत आहेत, तेच तुमच्या पुढे परोसण्यात येतंय, तेच आपण वाचतोय, तेच आपण डायजेस्ट करतोय. स्वतः प्रयत्नच करत नाहीये की ओरिजिनल काय आहे. इतक्या सुंदर 2 बागा आपल्यामध्ये होत्या, बुद्धिझमच्या आणि आंबेडकरिझमच्या. म्हणजे आंबेडकरिझमची अजूनही आहे. 2 ओळी बोलून संपवतो. आपल्याला बदललं पाहिजे. लक्षात घ्या, वी हॅव टू चेंज. वी हॅव टू बी विजिलंट. वी हॅव टू बी एक्स्ट्रा विजिलंट. बागेला सगळ्यात धोका असतो उल्लूपासून. एक ही उल्लू काफी है बर्बाद गुलिस्तां के लिए. गुलिस्तां म्हणजे बाग. एक ही उल्लू काफी है बर्बाद गुलिस्तां के लिए. यहाँ हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्तां क्या होगा. जय भीम, जय भारत.